दिवसापूर्वी अर्ज दाखल केलेला आहे, अर्ज दिलेला आहे की गुन्हा दाखल करा त्या गौरी शुगर वरती, गुन्हा दाखल करा त्याच्या संचालक बॉडीवरती. पण नाही, गुन्हा दाखल होतो जो बोलतो त्याच्यावरती, गुन्हा दाखल होतो जो प्रश्न विचारतो त्याच्यावरती, गुन्हा दाखल होतो जो पैसे मागतो त्याच्यावरती. पण ज्याने पैसे बुडवले, ज्याने पैसे थकवले त्याच्यावरती गुन्हा दाखल होत नाही. आणि इथं पोलीस गळचेपी करण्यासाठी कालपासून प्रयत्न आहे. काल निवेदन द्यायला गेलेल्या आमच्या माणसाला पोलिसांनी धरून ठेवलं होतं. आज इथं पोहोचायच्या आधी आमच्या गाड्याचे फोटे काढून काढले जातात. आम्ही का आतंकवादी आहेत का? आम्ही काय आतंकवादी आहेत का? आम्ही काय इथं आतंक पसरायला आलोय का? आम्ही यायच्या आधी ज्या पोलीस स्टेशनचं गेट कधीच खाली झालं नाही, तिथं शेतकरी येणार आहेत म्हणलं की गेट खाली होतं. कुठली पद्धत आहे ही? अरे आता तरी जागे व्हा, आता तरी एकत्र या. एक दिवस हे भांडवलदार, हे कारखानदार तुमच्या मनगुटीवरती बसून तुमचा गळा चिरायचं काम करतील. त्यावेळेस तुमच्यासाठी लढायला कोणच उभं राहणार नाही. ही वस्तुस्थिती आहे आणि ही परिस्थिती पण आहे. त्यामुळं आता तरी जागे व्हा. आता 1800 रुपयांनी पैसे आले म्हणून जर शांत बसत असाल घरामध्ये तर शंड तुम्ही 100% 1300 रुपयाचा हप्ता अजूनपर्यंत आलेला नाहीये. जी FRP द्यायची बोली होती 5 महिन्यानंतर पैसे आले, जमा झाले म्हणून तुम्ही शांत बसता. कारखाना बंद झाला नाही पाहिजे ही आमची भावना आहे. पण ज्या शेतकऱ्यांचा ऊस 18 महिने शेतकरी त्या शेतामध्ये राबून घाम गाळून खत पाणी घालून त्याला लेकरासारखं जपून वाढवतो, तो ऊस कारखान्याला गेल्यानंतर 6-6 महिने जर इथले भांडवलदार कारखानदार पैसे देत नसतील तर नेमकं लढायचं कोणासाठी? पोलीस स्टेशन म्हणतं ही केस आमच्याकडे नाहीये. अरे गुन्हा दाखल करायला नेमकं जायचं कोणाकडे? आणि पोलीस आली की लगेच बंदोबस्त. अरे आतंकवादी आलोत का? आम्ही लाजा वाटल्या पाहिजेत. चला आपण एक मिनिट तुमच्या माहितीसाठी सांगतो. जे रविराज साबळे पाटील आज या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत, आज त्यांच्या कमरेला पट्टा आहे. डॉक्टरांनी त्यांना बेल्ट आणि बेड रेस सांगितलेली, कंपल्सरी बेड रेस सांगितलेली. तरी देखील हा माणूस 200-300 किलोमीटरचा प्रवास न फक्त आपल्यासाठी करतो. आणि इथं आपण 10-20-50 किलोमीटरच्या आत जर आपले शेतकरी जर इथं यायला जर घाबरत असतील तर हे आपल्या शंडत्वाचं लक्षण आहे. आपण शंड नाही, आपली अवलाद ही लढणाऱ्यांची. आपण ज्या शिवाजी महाराजांचं नाव घेतो त्यांचं रक्त आपल्यामध्ये आहे. ते जागा करण्याची फक्त आता वेळ निर्माण आलेली आहे. तरी माझी सर्व शेतकऱ्याला नम्र विनंती आहे, न घाबरता कोणत्याही कारखानदाराच्या धमकीला बळी न पडता आपण न घाबरता या आंदोलनामध्ये सहभागी व्हा. आपल्या घामाचे दाम आपण मिळवल्याशिवाय राहणार नाहीत. हे आंदोलन आपण माघारी घेणार नाही. ही आपल्याला नम्र विनंती. शांततेच्या मार्गाने आता सर्वांनी